अशीच परीक्षा घेतली होती, तुझे गुरुजी असंच या विहिरीमध्ये पडले होते, मी प्रकट झालो आणि त्यांना दृष्टी दिली तुझ्या गुरुजींना, आणि त्यांना हा प्रसाद जेव्हा दिला तेव्हा तुझ्या गुरूंनी तर त्यांच्या गुरूंना न विचारता भक्षण केला होता, तो सुद्धा ग्रहण करायला काय अडचण आहे? अश्विनी कुमारांनी सांगितलं, ते माझे गुरु आहेत, ते काही करू शकतात, ते मोठे आहेत, त्यांनी कसं वागावं हे याचा विचार करण्याचा अधिकार मला नाही, पण मी मात्र चुकीचं वागू शकत नाही. गुरुजींना हा प्रसाद समर्पित केल्याशिवाय मी ग्रहण नाही करणार. अश्विनी कुमारांची कृपा झाली महाराज, गुरूंची कृपा झाली आणि त्याला सर्व शास्त्रांचं ज्ञान झालं. ह्या सगळ्या गोष्टीतून काय भेटतं आपल्याला? विश्वास. संतांच्या चरणावर विश्वास असला म्हणजे आपण काहीही करायला तयार झालो. संत किंवा गुरुजी जर म्हटले आपल्याला की हे पर्वत नाही हा ढग आहे, जी गुरुजी असं म्हटलं पाहिजे, इतका विश्वास. ढगाला पर्वत आणि पर्वताला ढग म्हटले तरी सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये विश्वास पाहिजे, गुरुजी म्हणतील तसं. इतका विश्वास, याला दृढ विश्वास म्हणतात. भांडवल गाठी तरी विश्वास. हा विश्वासाचं भांडवल आपल्या अंतकरणामध्ये असेल तर आपल्याला संत संगतीमध्ये गेल्यावर फल प्राप्त होतं, अन्यथा नाही. म्हणून तुकोबाराय सूचित करतायत, हा विश्वास आपल्या अंतकरणात असावा. आणि माझी ही साधना आहे की माझ्या अंतकरणामध्ये हा विश्वास आहे, म्हणून मी एवढा मोठा झालो. संतांची या पायी हा माझा विश्वास. आता पुढे म्हटलंय, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावाने मी त्यांचा दास झालो. दास होणं महत्वाचं आहे. आपण संगतीत राहतो परंतु गुरूंना हे कळत नाही, गुरुजींनी असं करावं का, गुरुजींनी तसं करावं का. आपण गुरुजींना धडे शिकवायला बसतो, गुरुजींचं हे चुकलं बरं का, गुरुजींनी त्या मुलाला हे सांगायला नव्हतं पाहिजे, त्या मुलावर प्रेम नाही करायला पाहिजे गुरूंनी. अशा प्रकारे आपल्या अंतकरणामध्ये काही विचार येतात. असं नाही. दास, जसं गुरुजी सांगतील, दास्यत्व अंतकरणात पाहिजे, नम्रता अंतकरणात पाहिजे. याला दास्यत्व म्हणतात. स्वामी व्हायचा प्रयत्न नाही करायचा, दासच राहावं, जसं गुरुजी म्हणतील तसं. आणि सर्व भावे दास झालो पाहिजे. दास होणं म्हणजे त्यांचं दास्यत्व करणं, सेवा करणं असा अर्थ आहे. आणि सेवा करत असताना कशी करायची? सर्व भावाने सेवा करायची. तुकोबाराय सांगतात, मी सर्व भावाने संतांचा दास झालो. सर्व भावाने म्हणजे काय? काया भावा, शरीर भावाने, वाणीच्या भावाने, मनाच्या भावाने, देह भावे. बरोबर, देह भावे. देह भावे पूजिन, पांडुरंगाचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, देह भावे, काया वाचा मने झाला विष्णुदास. सर्व भावे शब्दाचा अर्थ आहे शरीर देव संतांना समर्पित करायचा. हरिजना प्राण विकली हे काया, अंकित मी तया घरी झालो. शरीर देव संतांना समर्पित. शरीराने काय करायचं? संतांची सेवाच करायची, संत सांगतील तेच करायचं. शरीर समर्पण. वाणी समर्पण, संत सांगतील तेच बोलायचं, दुसरं काही बोलायचं नाही. वाणी संतांना वाणीने संतांचंच वर्णन करायचं, संतांचंच बोलायचं, संतांच्या विषयीच बोलायचं, संतांचेच अभंग बोलायचे, दुसरं काही बोलायचंच नाही. याला म्हणायचं वाणी समर्पण. मन समर्पण, मनामध्ये संकल्प विकल्प संतांच्या संबंधानेच, दुसरं काही नाहीच. आणि अहंकार, अहंकार सुद्धा संतांना समर्पित करायचा. मीपणा संतांना देऊन टाकायचा. मी म्हणून काही वेगळं राहायचंच नाही. आता मी कोण? मी वेगळा नाही, संतांच्या चरणावर मी माझा समर्पण केला. मीपणा, मी आता वेगळा, मी संतांचा आहे. आता दास झालो हरिदासांचा. बुद्धी मने काया वाचा, बुद्धीने, मनाने, शरीराने, वाणीने, याला म्हणायचं सर्व भावे त्यांचा दास झालो. ज्ञानोबराय जसं म्हणतात, तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरण रिघ, महोदधे का गांग रिघाले जैसे. गंगेचं पाणी ज्याप्रमाणे समुद्राला पूर्ण अंगाने मिळतं, प्राप्त होतं, त्याप्रमाणे अहम, वाचा, चित्त, अंग हे सगळं देऊन आपण शरण जाणं ही पूर्ण शरणागती आहे. याला म्हणायचं सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावेचा अर्थ असा करता येतो, सख्य भावाने मी त्यांना शरण गेलो, दास्य भावाने मी त्यांना शरण गेलो, माधुर्य भावाने मी त्यांना शरण गेलो, वात्सल्य भावाने मी त्यांना शरण गेलो. या सर्व भावाने मी त्यांना शरण गेलो. सर्व भावे दास झालो त्यांचा.
असा याचा अर्थ आहे. संतांचं दास्यत्व करावं. सर्व भावे असं म्हणण्यातून शरणागती सांगितलेली आहे आणि 6 प्रकारचे शरणागती शास्त्रामध्ये वर्णन केले. सर्व भावे शब्दातून 6 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. आनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वासो, गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम, षड्विधा शरणागती. म्हणजे काय? अनुकूल्यस्य संकल्प, संतांना जे अनुकूल असेल तोच संकल्प आपण करायचा, तसंच आपण वागायचं, याला म्हणायचं सर्व भावे. प्रातिकूल्यस्य वर्जनम, संतांना जे प्रतिकूल वाटतं, चुकीचं वाटतं, ते आपण आपल्या आयुष्यात करायचंच नाही. प्रातिकूल्याचं वर्जन करायचं, त्याग करायचा, याला म्हणायचं सर्व भावे. तिसरा आहे रक्षिष्यते ते विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास, बोललेलंच आहे, संतच माझं रक्षण करतील, हा विश्वास अंतःकरणात पाहिजे. गोप्तृत्व वर्णम तथा, त्याचप्रमाणे गोप्तृत्व, आपलं रक्षण करण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी त्यांचाच आपण स्वीकार केला पाहिजे, त्यांनाच आपण वरलं पाहिजे. याला अनन्यता म्हणतात. दुसऱ्यांना शरण जाणार नाही मी, संतांनाच शरण जाणार, अनन्यता. ही एक शरणागती आहे. सर्व भावेमध्ये हे एक आहे. आत्मनिक्षेप, स्वतःला पूर्णपणे झोकून देणं, शरीर समर्पित करणं, वाणी समर्पित करणं, सगळं देणं. आणि कार्पण्यम म्हणजे दास होणं, अंतःकरणामध्ये कृपणतेचा, लीनतेचा, नम्रतेचा भाव असणं. कधीही त्यांच्या संगतीत राहून सेवा करत असताना आपल्याला सेवेचा अहंकार नाही झाला पाहिजे. कधी कधी सेवेचाही अहंकार होतो. माझ्यामुळं गुरुचं शरीर आहे. त्या रामकृष्ण परमहंसांच्या शिष्य होता, त्यांचाच भाचा हृदयराम नावाचा, तो त्यांची सेवा करायचा. रामकृष्णांना कॅन्सर झाला होता, मग त्यांची तो सेवा करायचा. आणि कधीतरी रामकृष्ण परमहंस त्याला थोडंसं रागावले. आता सेवा करताना गुरु आहेत, रागावणारच कधी. आणि मग तो म्हणायला लागला, मी आहे म्हणून तुमचं शरीर आहे म्हणलं आजच्या जगामध्ये, जिवंत आहे तुम्ही, नाहीतर कधीच पंचत्वात विलीन झाले असते. मी तुमची सेवा करतो म्हणून तुम्ही येत. अहंकार झाला त्याला. असं म्हटल्याबरोबर म्हटले, बाबा तुझी एवढी सेवा नको आम्हाला, तू जा आश्रमातून. त्याला आश्रमातून काढून टाकलं. आणि त्याची अवस्था अशी झाली, गुरुवरे बाबा सांगत असतात, की त्याला खायला प्यायला चतकोर भाकर सुद्धा मिळत नव्हती. अशा प्रकारचा झाला, भिकारी बनला बाहेर जाऊन. शेवटी तो रामकृष्ण परमहंसांनाच शरण आला. पुन्हा त्याने आपल्या आश्रमात त्यांना स्थान दिलं, असं वर्णन आहे. म्हणजे आश्रमात राहिल्यानंतर गुरूंची सेवा करत असताना आपल्याला अहंकार नाही झाला पाहिजे. याला म्हणायचं कार्पण्यम. सर्व भावे दास, या 6ही प्रकारची शरणागती अंतःकरणात घेऊन संतांची सेवा करणं म्हणजे सर्व भावे दास झालो त्यांचा. हा माझा विश्वास संतांच्या चरणावर आहे, त्यांचा मी सर्व भावाने दास झालो. परिणाम काय होईल? असं झाल्यामुळं तुकोबाराय सांगतात, आता मला निश्चित असं वाटायला लागलंय, हा माझा विश्वास आहे. काय विश्वास आहे? की माझं निश्चित ते कल्याण करतील. अभंगाचं 2रं चरण. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ते संतच माझं सर्वस्वी कल्याण करतील. सकळ हित करीती, किंवा तेची सकळ संत, सगळे संत, तेच सगळे संत माझं हित करतील, कल्याण करतील. सकळ हा शब्द संतांकडे लावा, कारण तेची असं म्हटलंय, बहुवचनी प्रयोग वापरलेला आहे संतांकरिता. वाहतील किंवा तेची, तोची म्हटलं नाही, तेची. आदरार्थीही असू शकतं, पण संत काही एकच नाही, अनेक संत आहेत. मज ते हसतील संत, ते संत म्हणजे काय आहे? या सर्व संत माझं कल्याण करतील. सकळ संत, तेची सकळ संत माझे हित करीते. सकळ हा शब्द संतांकडे लावा, किंवा सकळ हा शब्द हिताकडे लावा. तेची संत माझे सकळ हित करीते, माझे सगळं हित हे संत महात्मेच करतील. आता या हिताच्या संबंधाने विचार करताना काही विचारशास्त्रामध्ये केलंय की एक ऐहिक हित आहे, दुसरं पारलौकिक हित आहे, तिसरं निश्रेयस नावाचं हित आहे, आध्यात्मिक हित आहे. लौकिका या जगामध्ये ऐहिक अशा प्रकारचं आपलं चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला पाहायला भेटणं लौकिक हित आहे आपलं. मान मान्यता सन्मान सगळ्या गोष्टी मिळणं, शास्त्रविहित अशा प्रकारचं आचरण घडणं, हे काय आहे? ऐहिक हित आहे. इहलोकातलं सुख भेटणं, परलोकातलं सुख भेटलं, स्वर्गाला जाणं झालं, स्वर्गातली सुख मिळाली, पारलौकिक हित आहे.
आणि तिसरं आहे ते आध्यात्मिक हित, मोक्षरूपी हित. अशा सगळ्या प्रकारचं हित आपलं संत करतात. या हिताचा प्रकार सांगताना शास्त्रामध्ये 2 प्रकार सांगितले. 2 मार्ग आहे म्हणे परमार्थामध्ये. एक प्रेय मार्ग आहे, दुसरा श्रेय मार्ग आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतस्तौ संपरित्य विविनक्ती धीरहा. श्रेयो हि धीरोभि प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. कठोपनिषद. एक श्रेय मार्ग आहे, दुसरा प्रेय मार्ग आहे. ऐहिक पारलौकिक सुखाची इच्छा करून शास्त्रविहित मार्गाने जाणं हा प्रेय मार्ग आहे. आणि मोक्ष प्राप्तीच्या साठी अंतःकरणामध्ये विवेक वैराग्यादी धारण करून निवृत्ती मार्गाने चालत राहणं हा श्रेय मार्ग आहे. प्रेय मार्गाने जाण्यात आपलं कल्याण नाही. आपलं खरं हित कल्याण जर कशामध्ये असेल तर ते श्रेय मार्गाने जाण्यामध्ये आहे, परमात्मा प्राप्तीमध्ये आहे. ज्ञानोबा यांनी सरळ सांगितलं की स्वर्गाला ज्या पुण्यानं जाता येतं त्या पुण्याला आम्ही पुण्यच म्हणत नाही, त्याला आम्ही पापच म्हणतो. स्वर्गा पुण्यात्मके पापे जायचे, पापात्मके पापे नरका येईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. किंवा मजची माझे असता जेणे मी दुरावे पंडुसुता, ते पुण्य ऐशे म्हणता जीवन तुटे काही. स्वर्गाला प्राप्त करणारं पुण्य ते पुण्य आहे असं म्हणताना त्यांची जीभ कशी तुटली नाही. ज्ञानोबा रागावतात. ते पुण्यच नाही खऱ्या अर्थानं, शुद्ध पुण्य पाहिजे. म्हणून श्रेय मार्गाचा विचार संत महात्मे आपल्याला सांगतात आणि आपलं खरं कल्याण करतात. प्रेय मार्गाने जाऊ देत नाही, समजावून सांगतात. हा काय आहे? संसार आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी, तेथे दुश्चित्त झनी जडो देशी. बरं बाबा, कदाचित तुझं चित्त कामक्रोधांनी दूषित झालेलं त्या ब्रह्मलोकाच्या प्राप्तीच्या इच्छेने प्रवृत्त होईल, स्वर्गाला जायची इच्छा करेल. बरं, पण झणी नको, असं होऊ देऊ नको. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार संत महात्मे सांगतात आणि आपल्याला प्रेय मार्गाने नाही जाऊ देत, विषयाच्या मार्गाने नाही जाऊ देत. जे आपल्याला प्रिय वाटतंय, चांगलं वाटतंय त्या मार्गाने नाही जाऊ देत. जिथं जाण्यात आपलं कल्याण आहे त्याच मार्गाने घेऊन जातात, श्रेय मार्गाने घेऊन जातात आणि आपलं कल्याण करतात. म्हणून म्हटलंय तेची माझे हित करीते. बाकी सगळे मग काय प्रेय मार्गाने घेऊन जाणारे लोक आहेत. संसारातले जीव प्रेय मार्गाने घेऊन जातात, शेवटी आपला नाश करतात. शास्त्र सुद्धा पूर्वमीमांसा वगैरे बघा तुम्ही, हे शास्त्र आपल्या यज्ञ यागादी करा म्हणतात, स्वर्गाला जा म्हणतात, म्हणजे प्रेय मार्गालाच लावतात. आणि शेवटी काय होतं? तुका म्हणे जाते पुण्यक्षये अधोगती. शेवटी अधोगतीच ठरलेले आहे त्यांना. म्हणजे खरं कल्याण करत नाही. खरं कल्याण करणारं कोण असेल जगामध्ये तर फक्त आणि फक्त संत महात्मे आहेत की ते आपल्याला श्रेय मार्गाने घेऊन जातात. मग कीर्तन कसं असावं? लोकांना आवडणारं नाही, प्रेय नाही, श्रेय असावं, त्यांच्या कल्याणाचं असावं. तेवढ्या लोकांपैकी एकाला सुद्धा कीर्तन आवडलं आणि त्यानं त्याचं अनुकरण केलं तर त्याचं कल्याणच व्हावं असं असावं. म्हणून श्रेय आपल्या जीवनात महत्वाचं आहे, हितकारी आहे. प्रेय घातक अशा प्रकारचं आहे, घातक आहे. म्हणून प्रेय मार्गाने संत महात्मे नेत नाही आपल्याला, श्रेय मार्गाने नेतात. म्हणून तेची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. हे सुद्धा तेच करतात की जेणेकरून हा गोपाळ, हा परमात्मा कृष्ण, गायी राखणारा हा कृष्ण परमात्मा कृपा करी, आपल्यावर जेणेकरून त्याची कृपा होईल, आपल्यावर कृपा करेल, अशा प्रकारचं हित संतच आपलं करतात. आता बघा, परमात्म्याची कृपा होणं हे सुद्धा संतांच्या हातात. संतांनी खरी कृपा केली आपल्यावर, आपलं कल्याण केलं, त्यांची कृपा झाली तर ईश्वराची कृपा आपल्यावर खऱ्या अर्थाने होते, अन्यथा नाही. नामदेवरायांचं उदाहरण आपल्याकडे स्पष्ट आहे. परमात्म्याला हाताने जेवू घालणारे नामदेवराय, नैवेद्य ग्रहण कर, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, एवढा मोठा अधिकार होता नामदेवरायांचा. पण संतांच्या सभेमध्ये कच्चे ठरले. जोपर्यंत गुरूंचा उपदेश झाला नाही तोपर्यंत नामदेवराय कच्चे ठरले. गुरु म्हणजे काय? गुरु हा संत कोळीचा राजा, त्यामुळे गुरु म्हणजे संतच आहेत. विसोबा खेचरांनी जेव्हा नामदेवरायांना उपदेश केला, कथा सांगू शकता, चिंतन करू शकता इथं औंढ्या नागनाथला जाऊन, तेव्हा मग नामदेवराय म्हणायला लागले, अवघी सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता.
आणि मग खऱ्या अर्थाने पांडुरंगाला नामदेवराय आवडायला लागले. तोपर्यंत नामदेवरायांना पांडुरंग आवडत होता. आधी जेव्हा गुरूंचा उपदेश झाला तेव्हा देवाला नामदेवराय आवडायला लागले. म्हणून त्या बार्शीमध्ये कथा घडली. तिकडून उपदेश घेऊन आल्याच्या नंतर नामदेवराय मुक्कामाला थांबले. बारस सोडण्यासाठी तिथं थांबले आणि तिथं परमात्मा कुत्र्याच्या रूपामध्ये आले. ते भाकरीचे तुकडा घेऊन धावले आणि नामदेवराय तुपाची वाटी घेऊन धाव. म्हणे बाबा देवा, कोरडी भाकर कशी तू खाणार? ही तुपाची वाटी घे, तुपासकट भाकरी खा. मी ओळखलं म्हणले देवा तुम्हीच आहे. नामदेवरायांनी ओळखलं पांडुरंगाला. आणि मग पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. नामदेवरायांना गाढ आलिंगन दिलं महाराज. खरी कृपा त्या दिवशी झाली. परमात्मा प्रसन्न झाले. कधी? जेव्हा गुरूंची कृपा झाली तेव्हा. म्हणून जेणे हा गोपाळ कृपा, जेणेकरून परमात्मा आपल्यावर कृपा करेल, प्रसन्न होईल, असं सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये जी तयारी लागते, जे काही योग्यता लागते, ते योग्यता संतच प्राप्त करून देतात. संतांच्या माध्यमातून नामदेवरायांवरच परमात्म्याने कृपा केली असा अर्थ आहे. म्हणून जेणे हा गोपाळ कृपा करे, हे सुद्धा कार्य संत महात्मे करतात. साधना करत असताना संत महात्मे आपल्याला मदत करतात. कशी मदत करतात, कसं सहाय्य करतात? तुकोबाराय सांगतात, भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे याने जोडे सर्व सुख. आणखी 2 कार्य संतांची सांगतायत की साधना करत असताना आपण कधी कधी भागतो. भागलिया, भागल्यानंतर, थकल्यानंतर, दमल्यानंतर, हा संसार प्रवाह आहे, संसार समुद्र आहे. हा पोहत पोहत आपल्याला पार करायचा आहे. म्हणजे साधना करायची. साधना करत करत मुक्त व्हायचं आहे. ईश्वर प्राप्तीच्या मार्गाने जात असताना आपण कधी कधी थकतो, भागतो. का भागतो? कारण परमात्म्याचा आनंद मिळत नाही, कारण तो समोर आहे, अजून प्राप्त झाला नाही. विषयाच्या आनंदाचा आपण त्याग केलेला आहे. एक काल असा येतो साधकाच्या जीवनात की फक्त दुःखच आहे, त्याला अनेक कष्ट आहे, त्रास आहे. अंतःकरणामध्ये काम, क्रोध, विकार प्रकट होतात. विकाराची निवृत्ती करायची हे तर कळलेलं आहे. विकार निवृत्त करणं कठीण जातं, त्याचे क्लेश आहेत, त्याचा त्रास होतो जे अंतःकरण साधकाला. आणि परमात्मा प्राप्तीचं सुख तर अजून भेटलेलंच नाही. अशा वेळी मग तो जीव साधना करून 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 थकतो, भागतो. त्याला वाटतं की आता या जन्मात मला देव भेटणार नाही. असं जेव्हा तो हात टेकतो, बरोबर त्या क्षणी संत महात्मे तिथे येतात आणि त्याला म्हणतात, थकला का बाळा? त्याला कडेवर घेतात आणि तिथून पुढचा मार्ग प्रशस्त करतात. कडेवर घेऊन हाती धरून या पावविले घरा, त्यांच्या उपकारा काय द्यावे. आपल्या हाताला धरून घेऊन जातात. चालायचा कंटाळा आला तर आपल्या कडेवर घेतात. याचा अर्थ असा की संत त्यांच्या कृपाशक्तीचा पात आपल्यावर करतात, कृपाशक्तीपात करतात. थकलो भागलो ना, ज्याची काही उणीव आपल्या अंतःकरणामध्ये असेल, समजा विकारांची निवृत्ती करायची, अशी कृपा करतात की आपल्याला विकारांची निवृत्ती करताना त्रास नाही झाला पाहिजे. अशी कृपा करतात की त्याला एक आनंदाची झलक दाखवतात. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, देव बघ म्हणले, देव कुठे? आता तूच आहे देव. 3 तास निर्विकल्प समाधी लागला आणि पुन्हा जागे झाले. विवेकानंद म्हणायला लागले, मला पुन्हा तसं करा, पुन्हा तसं करा. रामकृष्ण म्हणले, आता कुलूप लावलंय त्या अवस्थेला, आनंदाला, आणि चावी माझ्या हातात आहे. आता सेवा करावी लागेल, आता आश्रमात यावं लागेल, साधना करावी लागेल, मग तुला मुक्त होता येईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे, संत वेळोवेळी आपल्याला काय करतात? सहाय्य करतात, सुखाची आपल्याला अनुभूती करून देतात, झलक दाखवतात परमात्मा सुखाची, की जेणेकरून आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठी आपला मार्ग अजून मोकळा होईल, अजून आपण नव्या जोमानं लागलो पाहिजे साधनेला. असं सहाय्य संत महात्मे करत असतात, अनुग्रह करतात. किंवा कुठे अडचण काही वाटली की संत येतात आणि ते आपल्याला सांगतात, कसा मार्ग, योग कसा करावा, नामस्मरण कसं करावं, भक्ती कशी करावी, ज्ञान प्राप्त कसं करावं, साधना कशी असावी. ह्या सगळ्या प्रकारचा उपदेश संतांनी करणं म्हणजे काय? जणू काही ते आपल्याला कडेवर घेऊनच सांगायलेत. बरोबर ना? कसल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होऊ देत नाहीत. इथं आळंदीत आपण राहतो, खायला काय मधुकरी आहे, संस्था आहे, संस्थेमध्ये पण आता व्यवस्था आहे, शिकवायला गुरुजी आहेत, सगळं व्यवस्था आपल्याला मोक्षाचा मार्ग माऊलीने असा प्रशस्त करून ठेवला आळंदीत आपल्याकरिता. हे कसं आहे? आपलं वातावरण आळंदीमध्ये सध्या जणू काही माऊली आपल्याला कडेवर घेतात, मांडीवर घेतात आणि आपल्या मस्तकावरून हात फिरवत फिरवत आपल्याला कुरवाळत कुरवाळत लेकरासारखं
वात्सल्याने, प्रेमाने आपल्याला सांभाळतात आणि आपलं कल्याण करतात. याला म्हणायचं भागले या मज वाहतील कडे. थकलो भागलो आपण की माऊली किंवा संत महात्मे आपल्याला कडेवर घेतात, म्हणजे आपल्याला सहज उपदेश अनायासाने आपला मोक्षाचा मार्ग मोकळा करतात. गुरु भेटवून दिले, माऊलींनीच आपल्याला गुरु भेटवून दिले, संस्था माऊलीच्या कृपेने भेटली, मधुकरी माऊलीच्या कृपेने भेटले. इथं काय कष्ट आहेत साधकाला? काय पैसे मिळवायचे, काही कर्तव्य आहेत, जबाबदारी आहे? काही नाही. गुरुरे डॉक्टर बाबा म्हणत असतात आपण भोगत्या अवस्थेत आहे, म्हणजे फक्त खायचं प्यायचं सुखी राहायचं, माऊलीच्या मांडीवर खेळायचं, साधना करायची. किती सहज इथं साधना होते. दुसरीकडे जा बरं तुम्ही, असं होईल का? नाही, त्रास होतो दुसरीकडे. याला म्हणायचं भागले या मज वाहतील कडे. याचा हाच अर्थ आहे. त्यांचे याने जोडे सर्व सुख. आणि अशा संत महात्म्यांच्याच कृपेने द्वारा आपल्याला सर्व सुखाचे, सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख, परमात्म सुख आणि तदुत्तर मिळणारं भक्ती सुख, हे सगळे सुख आपल्याला या संतांच्या माध्यमातून प्राप्त होतात. का? त्यांच्याकडे ही सुख असतात. त्यामुळे संत महात्मे आपल्याला या सुखावर आरूढ करतात. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रुती माता सांगते संतांकडेच गेलं पाहिजे, गुरुकडेच गेलं पाहिजे, तरच आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. संत विवेक देतात आणि मग त्याच्या ध्यानात येतं साधकाच्या. श्रुती माता म्हणते तुम्हाला पूर्ण सुखाची, सर्व सुखाची प्राप्ती करायची असेल तर गुरुकडे जावं लागेल. हा, स्वर्गाला जायचं असेल तर करा येत नाही यागादी, स्वर्ग सुखाची प्राप्ती होईल, पण ते सर्व सुख नाही, ते अपूर्ण सुख आहे. मग तिथं उपनिषदामध्ये वर्णन केलंय, मुंडक उपनिषद आहे. तो साधक विचार करतो तद यथा इह कर्मचितः लोकः क्षीयते तथा अमुत्र पुण्यचितः लोकः क्षीयते. जसा इथला लोक हा, मृत्यू लोक हा, कृष्य शेती वगैरे कृष्यादी व्यवसाय आपण केले आणि या कर्माने आपण काही ऐहिक सुखाची प्राप्ती करतो, नष्ट होतं की नाही? म्हणजे कर्माने प्राप्त होणारे इह लोकातलं सुख नष्ट जसं होतं, त्याप्रमाणे पुण्य यज्ञ यागादीद्वारा होणारं पुण्यकर्म, त्या पुण्यकर्माच्या द्वारा मिळणारं जे पारलौकिक सुख आहे ते सुद्धा कालांतराने नष्टच होणार आहे. हा विचार साधक करतो, तो चिंतन करतो. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम आयान नास्त्य कृतः कृतेन. श्रुती माता सांगते परीक्ष, त्यांना परीक्षा घ्यावी, विचार करावं, पाहावं, लोकान सर्व लोकांना पाहावं. कर्मचितान जे कर्माने प्राप्त होतात आणि ते शेवटी नष्ट होतात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्मधर्म नाशवंत, बाकी सगळी सुख ही अशी विनाशी आहेत, नष्ट कर्मजन्य आहेत, नष्ट होणार. यत् कृतकम तद अनित्यम. उत्पन्न होणारं नष्ट होणारच आहे एक दिवस. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जे सुख प्राप्त होतं ते सर्व सुख आहे. म्हणून त्याचे माझे हित करीते सकळ. का? त्यांची याने जोडे सर्व सुख. सर्व सुख त्यांची याने जोडे, असा अन्वय करायचा. अपूर्ण सुख यज्ञ यागादीना जोडे, विषयाचं सुख विषयाच्या द्वारा जोडे. अपूर्ण सुख विषयाच्या द्वारा, अपूर्ण सुख यज्ञ यागादिकाच्या द्वारा, अपूर्ण सुख संसाराच्या द्वारा, क्षणिक सुख संसाराच्या द्वारा, संसारिक लोकांच्या द्वारा, पण सर्व सुख त्यांची याने जोडे. सर्व सुख मिळवायचं असेल तर संतांकडे जावं लागेल. सुख एक येचे ठाई बहुपायी संतांची. म्हणून संतांकडे गेल्याने सर्व सुखे आज येथे चिवळली. संतांची देखील चरणांबुजे. सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंकापुरे. संतांच्या माध्यमातूनच सर्व सुखाची प्राप्ती होऊ शकते. हा निश्चय किंवा ही अनन्यता तुकोबाराय सूचित करतायत. आणि शेवटी म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा सांगतो. तुकोबाराय साधकांना सांगतायत ते माझं हित करतील, सगळं हित करतील, निश्चित आहे. गोपाळ परमात्मा कृपा करील हेही निश्चित आहे. भागल्यानंतर ते आम्हाला कडेवर वाहतील हेही खरं आहे. त्यांच्याद्वारा सर्व सुखाचं आम्हाला जोडेल, प्राप्त होईल हेही खरं आहे. पण त्यांच्याकडे जात असताना आपल्या अंतःकरणाची तयारी अशी असली पाहिजे. बरं, पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो. काय? तुका म्हणे शेष घेईन आवडी, ही आपली तयारी असली पाहिजे. वचन न मोडे बोलिले ते, ही तयारी असली पाहिजे. त्यांचं शेष म्हणजे उच्छिष्ट, उच्छिष्ट ग्रहण केलं पाहिजे. बाकीच्यांचं उष्ट खाणं हा तमोगुण आहे. उच्छिष्टमपि च मेध्यम भोजनम तामस प्रियम.
त्याचा त्याग करायला सांगितला शास्त्राने, परंतु संतांचं देवाचं उच्छिष्ट आनंदाने ग्रहण करावं. शेष घेऊन जाईन तुमचे झाले या भोजन, पाहे प्रसादाची वाट. देवाचं उच्छिष्ट सांगितलं खायला, तो प्रसाद बनतो, त्याच्यात विकार राहत नाही. आणि संतांचं उच्छिष्ट ग्रहण करावं, तो प्रसाद आहे, त्यानं आपलं कल्याण होतं. नारद महर्षींचं चरित्र तुम्ही इथे सांगू शकता. पूर्वजन्मामध्ये नारद महर्षी संतांची सेवा करत असायचे. एका हीन जातीमध्ये जन्माला आलेले आणि भगवंताची पूजा करायचे आणि संतांची सेवा करणं. आईनं सांगितलं संतांची सेवा करायचं. गावामध्ये चातुर्मासाला संत आले आणि 4 महिने संतांची अशी सेवा केली. त्यांना जेवायला वाढणं, त्यांचे हात पाय दाबणं, त्यांना जे पाहिजे ते देणं, पाणी वगैरे सगळी मनोभावे मनातून आनंदानं सेवा केली. संतांचं जेवण झालं, त्यांच्या पात्रावळ्या उचलायच्या आणि पात्रावर जे शिल्लक राहिलेलं आहे ते एका ठिकाणी गोळा करायचं आणि तेच खायचं. शेष घेईन आवडी. प्रसाद नारद महर्षींनी ग्रहण करावा. पूर्वजन्मातलं चरित्र आहे. शेवटी संतांची कृपा झाली. 4 महिने संपले आणि संत निघाले. नारद महर्षींनी सांगितलं मला तुमच्या सोबत यायचंय. म्हटलं अरे, म्हटले आई आहे तुला, आईची सेवा कर. नारदांनी सांगितलं तुम्हीच सांगितलं की भगवंताच्या भजनामध्ये जे विक्षेप करतील त्यांचा त्याग केला पाहिजे, मला तुमच्या सोबत यायचंय. गुरुजींनी सांगितलं पण आईचा त्याग करू नये, आईला तुझी आज गरज आहे, आवश्यकता आहे, वय झालेलं आहे, त्यामुळे आईची सेवा कर आणि भजन करीत राहा. ही साधना. एक मंत्राचा उपदेश दिला, षोडशाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि सांगितलं मंत्राचा जप कर, आईची सेवा करीत राहा. आई तुला विक्षेप करील निश्चित सेवेमध्ये, भजनामध्ये, पण काही दिवसातच तुझा हा विक्षेप जाईल आणि भगवंताचं तुला दर्शन होईल. आशीर्वाद दिला महाराज. आईची सेवा करू लागले, मंत्राचाही जप करू लागले, नामस्मरण करू लागले. करता करता एक दिवस पाकशाळेमध्ये आई गेल्याच्या नंतर सर्पदंश झाला आणि आई दिवंगत झाली. आईला मृत्यू प्राप्त झाला. त्या ठिकाणी नारदजींना वाटलं की बरं झालं, आपला विक्षेप गेला, आता भजन करीत राहायचं. हातामध्ये एक पिशवी घेतली, महत्वाचं सामान घेतलेलं आहे सोबत आणि निघाले यात्रा करीत करीत. एका नदीच्या काठावर जाऊन बसले आणि अंतःकरणात विचार आला की परमात्मा असाच या ढगांसारखा मेघांसारखा सावळा आहे, दर्शन मला कधी होईल. आणि परमात्मा दर्शनाची वाट बघू लागले. अंतःकरणात जिज्ञासा तळमळ निर्माण झाली, नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आपलं बाल्य रूप त्यांना दाखवलं. दर्शन झालं. जेने हा गोपाळ कृपा करे. संतांची कृपा झाली, त्यामुळे परमात्म्याचं दर्शन झालं. कशामुळे हे सगळं झालं? तेव्हा परमात्म्याने सांगितलं तिथं नारदजींना की आता हे स्वरूप तुला कायम पाहायचं असेल तर या जन्मामध्ये तुझ्या अंतःकरणात असंच भजन प्रेम राहू दे. पुढच्या जन्मामध्ये तू ब्रह्माजींचा मानसपुत्र होऊन जन्माला येशील आणि तुला नित्य माझं दर्शन राहील. आशीर्वाद दिला आणि पुढे जन्म ते नारद महर्षी झाले. मग काय, सर्वत्र परमात्मा दर्शन करू लागले. हे सगळं कशामुळं? तुका म्हणे शेष घेईन आवडे. संतांचं उच्छिष्ट ग्रहण केलं, संतांची सेवा केली, त्यामुळं घडलं असा अर्थ. किंवा इथं शेष शब्दाचा अर्थ संतांनी केलेली साधना आपण करणं हे त्यांचं उच्छिष्ट ग्रहण आहे, हा त्याचा लक्षार्थ आहे. दोन्ही पहिला वाच्यार्थही घ्या, संतांचं उष्टही खाल्लं पाहिजे. नारद महर्षींचं चरित्र सांगितलं, त्याला प्रमाण. आणि दुसरं त्याला लक्षार्थ घेतला तर संतांच्या मुखातून जे वाणी बाहेर पडली त्या वाणीचं चिंतन करणं म्हणजे काय? उष्टच आहे ना त्यांचं. तुकोबरायाच्या अभंग वाणी त्यांच्या मुखातून आलेली आहे, तेच आपण आपल्या मुखामध्ये जर आणत असू, पुन्हा वाचन करणं म्हणजे काय? ती वाणी आपल्या मुखात आणली, तुकोबरायाचं उष्ट ग्रहण करणं. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, वाचन करणं म्हणजे माऊलींच्या मुखातली ओवी आपल्या मुखात गेली म्हणजे उष्टच आहे. संत वाङ्मयाचं चिंतन करणं हे त्यांचं शेष ग्रहण करणं आहे. किंवा संतांनी जे नामस्मरण केलं त्यांच्या मुखातलं तेच नामस्मरण आपण आपल्या मुखानं करणं म्हणजे त्यांचं शेष घेणं आहे. त्यांनी जे वाचिक साधना केली ते वाचिक साधना आपण करणं हे त्यांचं उच्छिष्ट ग्रहण करणं आहे. अशा प्रकारचं उच्छिष्ट ग्रहण मी करीन, नामस्मरण करीत राहील, संतांनी जे सांगितलं ती साधना मी करीत राहील, त्यांचं उच्छिष्ट ग्रहण करील, ही आपल्या अंतःकरणाची तयारी पाहिजे.
आणि शेवटी सांगतात वचन न मोडी बोलिले ते बोलिले ते वचन न मोडी. ते संत जे वचन बोलतील ते वचन मी कधीही मोडणार नाही, ही माझ्या अंतःकरणाची तयारी पहिली आहे. म्हणजे त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन मी कधीही करणार नाही. त्यांची आज्ञा काय? आता त्यांनी जे ज्ञानेश्वरीतून वागायला सांगितलंय तसं वागणं ही त्यांची आज्ञा आहे. ज्ञानेश्वरी जसं सांगेल तसंच मी माझं आचरण ठेवील, तसेच माझे विचार मी ठेवील. याला म्हणायचं वचन न मोडी बोलिले ते. तुकाराम महाराजांचं वचन मोडायचं नाही म्हणजे काय? गाथ्यामध्ये अभंगाच्या द्वारा तुकोबारायांनी जसं सांगितलंय तसंच वागायचं. दुसरं मी वागणार नाही, दुसरं आचरण ठेवणार नाही. याला म्हणायचं वचन न मोडी बोलिले ते. ही आज्ञा आहे संतांची. ही ग्रंथ म्हणजे संतांची आज्ञा आहे. या आज्ञेचं पालन आपण केलं पाहिजे, असा याचा अर्थ आहे. शास्त्राची आज्ञा मोडली नाही पाहिजे. कुमारिल भट्टांनी शास्त्राची आज्ञा मोडली नाही, शास्त्रावर विश्वास ठेवला. माऊलींचे आई वडील कुमारिल भट्टांचं माहिती आहे ना, त्या डोंगरावरून उडी मारली, खाली उडी मारायला लावली. बौद्धांच्या आश्रमात जाऊन कुमारिल भट्टांनी बौद्ध दर्शनाचा अभ्यास केला, गुरुचंच खंडन केलं. गुरुद्रोह घडला म्हणून त्या ठिकाणी डोंगरावर गेले आणि राजानं सांगितलं की तुम्ही, त्यांचा बौद्धांचा राजा होता, तुम्ही जर डोंगरावरून खाली दरीमध्ये उडी मारली, जर तुम्हाला काही झालं नाही तर वेदाला प्रमाण मानायचं, नाही तर वेद प्रमाण नाही. डोंगरावर गेले, दरीमध्ये उडी मारले आणि एकच वाक्य बोलले, यदि वेदा हा प्रमाणम स्युः. जर वेद प्रमाण असतील तर मला काहीच होणार नाही. पण त्यांचा एक डोळा गेला. का? यदि म्हटले म्हणून. जर म्हटले, जर तरची भाषा कुठे येते? थोडा संशय असेल तर. निश्चित वेद प्रमाण आहेत आणि मला काहीच होणार नाही असं म्हटले असं तर काहीच झालं नसतं. एवढी शास्त्रावर निष्ठा पाहिजे. शास्त्रावर विश्वास ठेवला, डोंगरावरून उडी मारली, एवढा विश्वास पाहिजे. माऊलींच्या आई वडिलांनी शास्त्रावरच विश्वास ठेवला, शास्त्राचीच आज्ञा पाळली, देहांत प्रायश्चित्त दिलं. ही शास्त्राची आज्ञा आहे असं समजलं आणि देहांत प्रायश्चित्त घेतलं. ज्ञानोबरायांनी चिंतन हेच सांगितलं की जरी कितीही जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न संडेते. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली, जरी आपली अवस्था पावन झाली तरी माऊली म्हणतात अशास्त्री चालता प्रत्यवाय असे. शास्त्र विरुद्ध आचरण आपल्याकडून घडलं नाही पाहिजे, नाही तर प्रत्यवाय दोष लागतो. म्हणून शास्त्र मार्गानेच गेलं पाहिजे. वचन न मोडी बोलिले ते. शास्त्रानं जे बोललंय ती वचन, ती म्हणजे संतांचीच आज्ञा आहे ना. ते शास्त्रकार म्हणजे कोण आहे? संतच आहेत ना. शास्त्राची आज्ञा म्हणजे संतांचीच आज्ञा आहे. ज्ञानेश्वरी हे शास्त्रच आहे. ज्ञानेश्वरीची आज्ञा म्हणजे माऊलीचीच आज्ञा आहे. म्हणजे शास्त्राची आज्ञा पाळणं, ग्रंथाची आज्ञा पाळणं ही संतांची आज्ञा आहे. ही आज्ञा आपण पाळली पाहिजे. वचन न मोडी बोलिले ते. एवढी तयारी अंतःकरणाची पाहिजे. शास्त्र युक्तच आपलं जीवन चरित्र असलं पाहिजे, तेच आपले आचार विचार असले पाहिजे. याला म्हणायचं वचन न मोडी बोलिले ते. आणखी त्या धौम्य ऋषींच्या चरित्रामध्ये असं सांगितलंय, उपनिषदामध्ये आणखी एक कथा आली याच्यावर सांगता येण्यासारखी. एक आरुणी नावाचा शिष्य होता. अरुणाचा पुत्र आरुणी, अरुणस्य पुत्र आरुणी, पंचदशीमध्ये आलंय. त्या अरुणाची कथा आलेली आहे. तो आरुणी त्या धौम्य ऋषीच्या आश्रमात राहत होता. पाऊस सुरू झाला अचानकच आणि आश्रमाची जी शेती होती त्या शेतीला जो बांध होता तो बांध फुटला आणि शेतीमध्ये पिकामध्ये काय जायला लागलं? पाणी जायला लागलं. आता नुकसान होईल. आश्रमात गुरूंना कळालं. त्या ठिकाणी तो वाफा फुटलेला आहे आणि पाणी शेतामध्ये यायला लागले पावसाचं. आणि आरुणीला बोलवलं आणि सांगितलं जा त्या ठिकाणी काय कर, त्या पाण्याला अडव, काहीतरी पर्याय कर, साधन कर, प्रयत्न कर आणि ते पाणी शेतात जाऊ देऊ नको, अडलं पाहिजे. आज्ञा दिली. त्या ठिकाणी आरुणी गेला, पाहिलं, माती टाकण्याचा प्रयत्न केला, पण वेगच पाण्याचा एवढा होता की ती पाणी त्या मातीला वाहून न्यायचा. दगड टाकून पुन्हा माती टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते काही पाणी आवरायला तयार नाही. शेवटी स्वतः आडवा झोपला आणि पूर्ण पाणी त्याने अडवलं. पाऊस, रात्रभर पाऊस चाललेला. पहाटे पहाटे गुरुजी उठले आणि अरे आपला आरुणी आला नाही, त्याला आपण पाणी अडवायला सांगितलंय. जाऊन पाहिलं त्या ठिकाणी तर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये असा आडवा झोपलेला, म्हणजे शेतामध्ये पाणी येऊ नये म्हणून आडवा झोपलेला आणि त्या
आरुणीच्या शरीराला पाणी लागून ते पुढे जाते, शेतामध्ये मात्र जाऊ दिलं नाही. याला म्हणायचं वचन न मोडी बोलिले ते. आज्ञा दिली ती आज्ञा आता काही झालं तरी पाळायची. गुरूंची कृपा झाली ना महाराज, आशीर्वाद दिला गुरुजींनी, उद्धार केला, कल्याण केलं, असं वर्णन आहे उपनिषदामध्ये. ह्या सगळ्या कथा आम्हाला शिकवतात की आपला विश्वास गुरुवाक्यावर असला पाहिजे, त्यांची आज्ञा आपण कधी नाही मोडली पाहिजे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना, विश्वास असला पाहिजे. आणि त्यांचं वचन, त्यांची आज्ञा कधीच मोडली, प्राण गेला तरी बेहत्तर, आयुष्य संपलं तरी चालेल, पण गुरुची, शास्त्राची, संतांची आज्ञा आपल्याकडून कधी मोडली नाही गेली पाहिजे. याला म्हणतात श्रद्धा, विश्वास आणि अंतकरणाची तयारी, अधिकार साधकाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात एवढी अंतकरणाची तयारी घेऊन संताकडे जा. पहिल्या 2 चरणात विश्वास आणि दास्यत्व सांगितलंय सर्व भावाने, पहिल्या 1 चरणात 2 साधनं सांगितले. शेवटच्या चरणामध्ये उच्छिष्ट ग्रहण करावं आणि आज्ञा पालन करावी, अशा प्रकारची 2 साधनं. ही 4 साधनं घेऊन संताकडे जा. मग संत काय करतील? आपलं हित, सगळं हित करतील. 1, गोपाळ कृपा करील असं करतील, भागलिया कडे वाहतील आणि त्यांची याने सर्व सुख जोडे असं होईल. 4 कार्य संत महात्मे करतील. अशा प्रकारचं चिंतन या अभंगाचं आपल्याला करता येतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.